धन्यवाद। तदनंतर मात्र आपण पुढील सत्काराकडे जातोय। या यस दीपक जांभळे साहेबांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। या विजयजी निकम साहेब या आपल्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी दादांचा शुभ सन्मान करतोय। या लगेचच या। दीपक जांभळे साहेब या आपल्याला आम्ही या ठिकाणी विनंती करतोय। बुटकलवाडी या। चला या। धन्यवाद। चला देऊळवाडी ग्रामस्थ यांना मी या ठिकाणी आमंत्रित करेन। खऱ्या अर्थाने धन्यवाद दादा साहेब। ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मोहम्मद कासम कुरेशी साहेबांच्या आठवणींना उजाळी देणारी आहे। या व्यक्तिमत्वाचा चित्रावरती फोटो पाहिला कालच्या दिवसामध्ये। एक चित्र तिथे होतं आणि एक चित्र समोर उभं होतं। एक चित्र मागे होतं, एक चित्र पुढे होतं, कुठेही कमी पडली नाही। या व्यक्तिमत्वाने मनापासून या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि माझाच पुत्र आज एका उंचीवरती जातोय आणि माझा त्याला शुभ आशीर्वाद असेल ते आपले सर्वांचेच लाडके सन्माननीय श्री मोमिद्दीन कासम कुरेशी साहेबांना मी या ठिकाणी विनंती करेन की साहेब या आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ देऊळवाडी यांच्या माध्यमातून आपला या ठिकाणी केला जातो यथोचित सन्मान। या चाचा साहेब या। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो। वयाच्या त्या वयामध्ये आहेत तरी देखील मात्र चला संपूर्ण ग्रामस्थ मंडळ देऊळवाडी करुंगळी देऊळवाडी टीम संपूर्ण ग्रामस्थ मंडळ येतील आणि चाचांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूया। मित्रांनो चाचांसाठी जोरदारच टाळ्या झाल्या पाहिजेत। अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, कोणालाही काही कमी पडू नये। मी पाहिलं हा सरळ हाताने तुमच्यासारखाच माणूस आहे दादा। मी पाहिलं की कालच्या दिवसामध्ये चला आज जेवणाची व्यवस्था तुमची आम्ही इथे केली आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणार। मी एकटा जाणार नाही, सर्वांनी माझ्या बरोबर चला। सगळ्यांना जेवण दिलं, त्यांची उठाठेव केली, चहा पाणी सर्व। काय योगदान आहे, या योगदानाला सलाम आहे। असं योगदान वयाच्या या वयामध्ये आपल्या भावाची कुठेच कमी पडणार नाही याची दखल घेतली आहे। वाह चाचा, आज आपल्याकडे मी येणार आहे, सत्कार झाल्यानंतर येणार आहे। काय भावना आहेत याबद्दल चर्चा होईल। चला देऊळवाडी ग्रामस्थांना मी विनंती करेन की आपण मागे बसून घ्या, मात्र चाचांकडे जाऊया। महेश वारंग यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत। हॅलो महेश वारंग यांचा देखील आपण या ठिकाणी करूया शुभ सन्मान। या महेश दादा या दीपक दादा लाड यांच्या शुभ हस्ते केला जाईल हा सत्कार। पुढील सन्मानाकडे जाऊया। मुराद कुरेशी दादांचे बंधू आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत। या विजय निकम साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। दादांचा लहान बंधू आहे मित्रांनो, दादांच्या पाठीमागचं हे प्रतिबिंब आहे आणि त्यांचा आपण या ठिकाणी करत आहोत तो शुभ सन्मान। धन्यवाद। त्याचबरोबर सकाळच्या सत्रापासून आमच्या जिजाऊच्या लेकी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या जिजाऊच्या लेकींचा देखील आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत। या ताई समोरच्या दिशेने या, एक सीमाताई आहे आणि दुसऱ्या बाजूला महिमाताई आहे। या
सीमाताई आणि महिमाताई या दोघांचाही आम्ही दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय. चला या आयोजन कमिटी मायेची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि मांगल्याचं श्रीफळ या जिजाऊंच्या लेकींना या ठिकाणी दिलं जात आहे. त्यांचंही योगदान या स्पर्धेसाठी मोलाचं राहिलं आहे. त्यांचा देखील आम्ही अभिवादन करू, त्यांना देखील या ठिकाणी आम्ही सन्मानित करू. थँक्यू सो मच ताई, आपण या ठिकाणी आपलं मोलाचं योगदान दिलं, या स्पर्धेसाठी भेट दिलीत आणि या स्पर्धेमध्ये आपलं देखील महत्त्वाचं कार्य राहिलंय. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जिजाऊंच्या लेकींसाठी. फोटो सेशन करून घ्या. आणि दादा तुम्ही इथेच थांबायचंय. दादा थोडंसं थांबा इथे. चला या स्पर्धेचे दादा चषकाचे पुरस्कर्ते सन्माननीय कलंदर मोहम्मदजी कुरेशी साहेबांचा, खऱ्या अर्थाने धनगरवाडी पोलीस पाटलांचा या ठिकाणी आपण करत आहोत शुभ सन्मान. आणि हा सन्मान संपूर्ण करुंगळी देऊळवाडी टीम या ठिकाणी करेल. चला या संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून दादांचा आपण करूया या ठिकाणी शुभ सन्मान. चला चला थोडंसं स्पीडअप घेऊया, घाई करूया. पुढील देखील सन्मानाकडे आपण जाणार आहोत. दादा आपण तिथेच थांबायचंय. दादा आपण तिथेच थांबायचंय. दादा आपण तिथेच थांबायचंय. चला पुढील सन्मान देखील होणार आहे. गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी ग्रामस्थ मंडळ आणि तरुण मंडळ यांच्या माध्यमातून देखील दादांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. दादा आपण तिथेच थांबायचंय. धन्यवाद दादा, आपण त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी यांच्या संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते दादांचा या ठिकाणी आपण करत आहोत तो शुभ सन्मान. बंद पडलं ना तर माझ्याकडे आलं, मी बघतो चार्जिंग आहे 0-0 दाखवलंय. परत काढलं त्याला सेल घासलं, परत लावलं, परत बंद चालू होतं, मी ठेवलं इकडे त्याला. दादा तिथेच थांबायचं आहे. ग्रामस्थ मंडळ कासार्डी यांच्या विद्यमानाने देखील आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. चला दादा हे तुमच्यावरती प्रेम आहे आणि हे प्रेम असंच सातत्याने राहील, का राहू नये. चला या जयरामभाई लांबोरे, सीताराम गोरे डेप्युटी सरपंच, या सर्वांनीच या 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 तुम्ही पण या. चला तदनंतर पुढील सन्मानाकडे देखील जाणार आहोत. धनगरवाडी या मान्यवरांच्या वतीने पण देखील शुभ सन्मान केला जाईल दादांचा. या धनगरवाडीच्या वतीने देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. पाटीलवाडी चला धन्यवाद. चला थोडंसं स्पीडअप घेऊया, थोडीशी घाई करूया. खेळाडू देखील बराचसा वेळ धन्यवाद. चला
सर्वांना मी विनंती करेन आपण बसून घ्या. दादांनाही विनंती करेन की आपणही बसून घ्या. धन्यवाद. चला येऊया, चला बसून घ्या, व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. धन्यवाद. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. चला चला वेळ घेऊ नका, चला थोडंसं बाजूला व्हा पटापट. दादा आपण तिथेच थांबायचं आहे. अतिशय दिलखुलास धन्यवाद दादा. या स्थानपन्न व्हा. येस. त्याचबरोबर सिकंदर मोहम्मद कुरेशी सरपंच यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करू इच्छितो आणि ते या ठिकाणी अनुपस्थित आहेत, मात्र त्यांच्या नामाचा उल्लेख आम्ही या ठिकाणी करत आहोत. आता मात्र जाऊया, बंधू आहेत आपले. यस धन्यवाद. आता बराचसा वेळ झालाय, सर्व खेळाडूही दिवसभर खेळून थकलेले आहेत, मात्र आयोजन कमिटीच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी आलेत सातत्याने 2 दिवस. खऱ्या अर्थाने आमची जी शाहूवाडी तालुक्याची कमिटी आहे ना, या कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचे कमिटी आभार मानते. आपल्यामुळे ही स्पर्धा आणखी बहरून आली आणि पहा जसा एखादं फुललं आणि तदनंतर ते बहरताना तशा पद्धतीने ही स्पर्धा बहरली. आता शेवटच्या टप्प्यामध्ये जातोय मित्रांनो. आता सत्कार मी थांबवतो या ठिकाणी आणि जाऊया. चला मित्रांनो थोडंसं पुढच्या बाजूला या. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. फक्त आपले पुरस्कर्ते ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपयाची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे ही स्पर्धा उभी राहिली ते आमचे सन्माननीय कलंदर मोहम्मदजी कुरेशी साहेब, पोलीस पाटील धनगरवाडी यांना मी विनंती करतो की साहेब या आणि आपलं 2 शब्दाचं मार्गदर्शन या खेळाडूंसाठी. नमस्कार. सगळ्यात प्रथम जे पण 32 संघ खेळले या स्पर्धेसाठी त्यांचं मनापासून आभार. ते नसते तरी स्पर्धा पार पडली नसती. तसेच कमिटीचेही आभार. बोलायला कमिटीबद्दल मॅनेजमेंटबद्दल खूप आहे, पण आता लेट झाल्यामुळे काय बोलत नाही. माझा प्रवास आपल्या असोसिएशनबद्दल कमिटीबद्दलचा वेगळा आहे. मला एक वेगळा अनुभव आहे या कमिटीबद्दलचा. आपण परत असतोच भेटीत, परत कधीतरी बोलू. खेळाडूसाठी एवढंच सांगेन मी की प्रयत्न करत राहा. येणारा टेनिस क्रिकेट हा काळ खूप मोठ्या लेवलला जाणार आहे. तुम्ही स्वतःही बघत असाल सर, जिथपासून यूट्यूब आला आहे लेदरपेक्षा क्रिकेटला स्पर्धा जास्त चालली आहे. आमचा प्लॅन चालला आहे जी टीव्हीवर खेळली जाते स्पर्धा त्याची पण स्पॉन्सरशिप घ्यायची तयारी चालली आहे. आमचं बोलणं चाललं आहे. त्यांचे इंटरनली ती लोक स्प्रेड करायचं चाललं आहे. आता 8-10 टीमसाठी खेळतात, 32 संघाचं चाललं आहे. जी माझ्या जवळचे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे. तर मी एवढंच सांगेन, ज्यांचे पण स्वप्न लेदरसाठी पूर्ण नसतील झाली, टेनिससाठी 100% प्रयत्न करा. टेनिस हा येणाऱ्या काळात लेदरपेक्षाही खूप मोठा लेवलला जाणार आहे. कारण का आपण बघितलं, ज्यावेळेला आपण खेळत होतो आपल्याला असे ग्राउंड्स भेटत नव्हते. आपण वाप्यात खेळायचो. त्याचा बदल होऊन आपण टीव्हीवर दिसायला लागलो. हा माझा शब्द लक्षात ठेवा. येणारी जेवढी पण जनरेशन आहे चांगल्या लेवलला क्रिकेट खेळा, 100% तुमचं नाव मोठं होईल. मी एवढंच बोलेन आणि 2 शब्द बोलून थांबेन. आणि अजून एक सांगायचं राहिलंच, प्रयत्न करतो आहे सर. होतं कसं, आमच्या शाहूवाडीचेच प्लेयर खूप आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही, ते त्या लेवलला परफॉर्म करू शकत नाहीत. आपण सगळीजण एकत्र आलो आहे. आपण प्रयत्न करू की आपण आपले प्लेयर्स मोठ्या लेवलला कसं घेऊन जाऊ. सगळी बसून नियोजन करू आणि तुम्ही खेळत राहा. आम्ही किंवा आमच्यासारखी लोक आहेत, आम्ही तुम्हाला पाठीमागं उभं राहू आणि एक चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मित्रांनो आज फार मोठी अनाउन्समेंट दादांनी या ठिकाणी केली. येणारा प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी दादांच्या माध्यमातून. हा प्लॅटफॉर्म वेगळ्या पद्धतीचा आहे. जीचा जो प्रोग्राम आहे खऱ्या अर्थाने जीची दादा स्पर्धा बोलताय, जी ISPL सारखी स्पर्धा, जी 1 करोडची इनामी राशी आहे, यासारख्या स्पर्धेमध्ये दादांचं योगदान येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये शाहूवाडीची टीम त्या स्पर्धेमध्ये खेळेल याची देखील आम्ही दखल घेतोय. आणि कोल्हापूर टीम करून असं अनेक नावं आहेत त्या ठिकाणी, अनेक आहेत व्यक्तिमत्व. दादांनी आणखी एक शब्द काल अजित पाटील माझ्या कानामध्ये हळूच
पुटपुटले की दादांच्या माध्यमातून येणाऱ्या मोठ्या मोठ्या ज्या टुर्नामेंट आहेत, जशी NB ट्रॉफी होते, सुप्रीमो सारखी ट्रॉफी होते, ज्या टेनिस क्रिकेटल्या सर्वाधिक मोठ्या लाखाची जी स्पर्धा असते, 10-10 लाखाची जी स्पर्धा असते, तिथे आता मात्र शाहूवाडीची टीम कलंदर मोहम्मद कुरेशी यांच्या नावाने खेळण्यामध्ये येणार आहे, याची दखल घ्या. हे नाव सातत्याने लक्षात ठेवा मित्रांनो. इथून पुढे होणाऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या नावाची दखल घेतली जाईल. आता मात्र बराचसा वेळ झालाय. दादा आपलं मार्गदर्शन थोडक्यात होतं, शॉर्ट आणि स्वीट होतं. धन्यवाद देतो. आणि आता मात्र प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी जाऊया. या प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी माझे साथी समालोचक या राज कस्तुरे सरांना मी विनंती करेन, या आपल्या माध्यमातून आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे जाऊया. थँक्यू सो मच. धन्यवाद शैलेश जाधव सर. आपण कालच्या सत्रापासून पाहतोय दादा चषक 2024चं हे पर्व खरोखरच शाहूवाडी नव्हे पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची सर्व क्रीडा रसिक नव्हे खेळाडूंनी दखल घेतली आहे. सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी ही स्पर्धा आज आपण या स्पर्धेदरम्यान बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. आदी मान्यवरांची कालच्या सत्रापासून उपस्थिती आपल्याला लाभली. स्पर्धेचे आयोजन संयोजन कमिटीचं नियोजन आपल्या सर्वांसाठी खरोखरच एक उत्कृष्ट असं आणि अभिमानास्पद वाटलं. त्याबद्दल आयोजन कमिटीसाठी जरा मित्रांनो टाळ्या व्हायला हव्यात. त्याचबरोबर या स्पर्धेतील दादा चषक 2024चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून, बेस्ट फिल्डर म्हणून या खेळाडूचं नाव जाहीर करतोय. खरोखरच त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या शैलीतून सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंची खरोखरच नेत्रदीपक अशी कामगिरी करणारा हा क्षेत्ररक्षक आहे जांभूर संघाचा अमित. त्याला मी आमंत्रित करतो. मी त्याला ट्रॉफी आणि सन्मानित करण्यासाठी बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देण्यासाठी कृष्णा पाटील साहेब, बाळू वारंग आणि हलगीवादक बाळू वारंग या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊ इच्छितो. जरा टाळ्या होऊ द्यात अमित साठी. कूलर प्लस ट्रॉफी कृष्णा पाटील आणि बाळू वारंग हलगीवादक या मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊ इच्छितो. कृष्णा पाटील साहेबांना विनंती करतो. ठीक आहे, बरं द्या. बाळू वारंग साहेबांच्या शुभ हस्ते कूलर आणि एक चमचमती ट्रॉफी दिली जाते. अमित साठी जरा टाळ्या होऊ द्यात मित्रांनो. दादा चषक 2024 पर्व पहिलाचा उत्कृष्ट बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अमितनं आपल्या या स्पर्धेदरम्यान छाप उमटवल्या. वेल्डन अमित. खरोखरच उत्तरोत्तर आणि भविष्यात तुझ्या हातून अशीच चांगली खेळी होईल आणि तुझी औपचारिकता, तुझ्या खेळाची तुझ्या संघासाठी विजयाच्या दिशेने नक्कीच चालू राहील. अमित ठीक आहे. त्याचबरोबर दादा चषक 2024चा खरोखरच मी आदरणीय हनीफभाई फनाळकर, अब्दुल सत्तार कुरेशी कस्टम ऑफिसर साहेबांना, मान्यवरांना विनंती करतो आपण या आपल्या शुभास्ते द्यायची आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज मित्रांनो गेस करा, कारण ज्याच्या गोलंदाजीने खरोखरच भल्या भल्या फलंदाजांना ढेर केलं अशा गोलंदाजाचं खरोखरच नाव तुम्ही सुचवायचं आहे. कारण थोडंसं गेस केलं तर बरं होईल. धन्यवाद. विशेष करून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, ज्या गोलंदाजाने मात्र अक्षरशः या 32 संघामध्ये दादागिरी केली आहे. एनी केसेस काय असेल नाव, नाव येऊ द्या समोरच्या दिशेने. काय नाव येत आहे, काय नाव येत आहे? नाव येत नाहीये. आकाश वारंग आहे मैदानाच्या आतमध्ये. थांबा थांबा थांबा, हे खालून नाव आलंय. कोण आहे हे अजून बाकी आहे, काही करू नका. यस, या बाजूला टीम नाहीये का? तुमच्यामधून नाव येत नाहीये का? चाळकेवाडी टीम, आपला गोलंदाज नाहीये का? तुम्हाला नाव नाहीये का? नाव येऊ द्या. आकाश मोहिते असं नाव आलंय. या बाजूला आकाशच आहे का? तिकडच्या बाजूला अक्षय आहे, म्हणजे अच नाव आहे. अच नाव आहे का? मात्र इथे गोलंदाज उत्कृष्ट या स्पर्धेमधला ज्याचं नाव आहे ते नाव येत आहे
टीम आहे देऊळवाडीचा आकाश. यस आकाश, या आकाशला दिलं जाईल या स्पर्धेमधलं उत्कृष्ट गोलंदाज हा किताब. या आकाश, या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा किताब देणार आहोत. आदरणीय हनीफभाई पन्हाळकर आणि अब्दुल सत्तार कुरेशी कस्टम ऑफिसर या मान्यवरांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाची चमचमती ट्रॉफी आकाश याला दिली जाते. आकाश तिथेच थांबायचंय. असं थोडंसं ठेव, समोर येऊ दे, ट्रॉफी ठेव. मित्रांनो, आकाश रायझिंग स्टार देऊळवाडी गावचा हा सितारा, खऱ्या अर्थाने करुंगवळी देऊळवाडी गावचा हा सितारा. आकाश, सामनावीर चषक जगतोयस, गोलंदाज म्हणून तुला पारितोषिक मिळालंय. पहिल्या भावना? पहिली तर नाही, तर आता ही दुसरी. तुझ्या पहिल्या भावना मी विचारल्यात. पहिल्या भावना तर काय नाही, खुश आहे, जास्त काय नाही. थोडासा यस संघनायक आलेला आहे. हा आत्मविश्वास पाहिजे, ही एकजुटी पाहिजे. मित्रांनो, या एकजुटीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यस आकाश, पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा आता खुणवते. या स्पर्धेची नोंद घेतली गेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तुला पारितोषिक मिळालंय. आता हे स्पर्धेतलं पारितोषिक जर तुला कोणाला द्यायचं असेल, डेडिकेट करायचं असेल, तर कोणाला करशील? हे म्हणजे मी पाठून विकेटी कपर वैभवदा माझ्यासोबत, म्हणजे विकेट राहिलं तर मी चांगली बॉलिंग टाकतो, तोच सगळं सांगतो. पाठून सगळं मला बॉल टाकतो, इथे टाक तिथे टाक असं सांगतो. म्हणजे आपला साथीदार आहे. साथीदारासोबत आम्ही मार्गदर्शन घेतोय. वैभवसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वैभव वारंग. मात्र आयुष्यातलं पहिलं प्रेम? पप्पा. दुसरं? आई. आई. आणि तिसरं कोण असेल? आता ते क्रिकेट. पोरगा हसतोय, लक्षात घ्या. आत मात्र बायको पण असेल ना, जी लवर आहे ती देखील लक्ष ठेवून असेल. कुणाचं नाव घेतोय, वेट केलाय. नक्कीच तुला खूप खूप शुभेच्छा असतील. येणाऱ्या वाटचालीसाठी असाच खेळ करावा आणि आपल्या गावाचं नाव मोठं करावास. थँक्यू सो मच. जाऊया पुढील पारितोषिकाकडे. त्याचबरोबर दादा चषक 2024च्या या पर्वातील मालिकावीराचा पुरस्कार देण्या अगोदर मी मान्यवरांना मुख्य व्यासपीठासमोर आमंत्रित करतो. मोहिद्दीन कुरेशी, उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावाने जाणार आहे त्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करतो. मोहम्मद मिया डांगे, ग्रामपंचायत सदस्य, आणि इब्राहिम डांगे या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतो. चला, मान्यवरांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. चला मान्यवरांना. धन्यवाद. मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. मित्रांनो, या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज कोण असू शकतो ज्याने चौकारांची आतिषबाजी, षटकारांची आतिषबाजी केली आहे? एनी गेसेस? काय नाव आलंय? इकडचा आवाजच येत नाही. फेटेवाले का? मागून कोण आहे? विकास, श्रीकांत. या बाजूला नाव नाही का? मुटकलवाडी टीम, आपल्याकडून नाव येत नाही. संदीप वलांगडे. 3 नाव आलेत. मात्र या स्पर्धेमध्ये जो खेळाडू ठरलाय, या स्पर्धेतला उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज, टीम आहे. कोणती टीम असेल? वाह, काय नाव घेतोय. स्वतःच्या गावाचं नाव घेत नाहीये, एवढा आत्मविश्वास. वाह, काय नाव आहे या खेळाडूचं? नाव सांगा मला. काय प्रेमात टाकतोय. मात्र पहा, इथे उत्कृष्ट फलंदाज टीम आहे सारखेवाडीचा श्रीकांत. या श्रीकांत ठरलाय या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. वेल बॅटिंग श्रीकांत, कमालीचा परफॉर्मन्स दिलास आणि त्याला मात्र दिलं जाते इथे या स्पर्धेतलं. पहा, हे कूलर, चमचमती ट्रॉफी आणि त्याचबरोबर हा किताब. यस आकाश, अतिशय सुंदर फलंदाज. यस, आकाशकडे जाऊया. मान्यवरांना मी विनंती करेन. धन्यवाद.
आकाश, माफ करा, श्रीकांत. आकाश गोलंदाज होता. येस, श्रीकांत कल्पतरू चाळकेवाडी, खऱ्या अर्थाने पाटण तालुक्याकडून शाहूवाडीमध्ये येत असताना येतानाचा प्रवास कशा पद्धतीने एक्सप्लेन करशील? खरं तर आम्हाला एंट्री बुधवारी माहिती पडली आणि नवीन असोसिएशनमध्ये जेव्हा आपण खेळतो त्यावेळी एक नवीन प्रकारचा उत्साह असतो आणि कमिटीचा आम्ही आभार मानतो की आम्हाला इथं त्यांनी खेळण्याचं संधी दिली. आकाश, दादा चषकामध्ये काय वेगळ्या भावना होत्या? या स्पर्धेमध्ये काय वेगळं पण तुला पाहायला मिळालं? आयोजन खूप सुंदर आहे आणि सर्व मान्यवर इथे एवढे बघून सर्व खुश झालेत. या मान्यवरांना ही ओळख राहिली आहे आमच्या दादा चषकाची. मित्रांनो, या संपूर्ण व्यासपीठासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. श्रीकांत सर, टीम कशा पद्धतीने बांधली आणि उत्कृष्ट फलंदाजी करत असताना कोणता गोलंदाज थोडासा डिफिकल्ट वाटला तुम्हाला फलंदाजी करत असताना? विकास हा गोलंदाज लास्टच्या मॅचला थोडा डिफिकल्ट वाटला. अदरवाईज काल आम्ही खेळलो, काही प्रॉब्लेम नाही आला बॅटिंगसाठी आणि टीमचा परफॉर्मन्स आमचा गेली 5 वर्ष झालं असाच आहे. तुम्हाला देखील असतील त्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्ही खूप पुढे जावे ही ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करू आणि थँक्यू सो मच. हा किताब तुम्ही पटकावलात या स्पर्धेमध्ये. आता मात्र आपण जाऊया पुढील सन्मानाकडे. त्याचबरोबर आपण दादा चषक 2024च्या पर्वातील मालिकावीराचा सन्मान देण्यासाठी आदरणीय मोहिद्दीन कुरेशी चाचा, सुरेश लांबोरे या मान्यवरांना मुख्य व्यासपीठासमोर आमंत्रित करतो. मोहिद्दीन चाचा आणि सुरेश लांबोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मालिकावीराचा सन्मान द्यायचा आहे. आपण या मुख्य व्यासपीठासमोर. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो की आपण समोरच्या दिशेने यायचं आहे. या स्पर्धेचा राजा, या स्पर्धेचा राजा, आवाजच येत नाहीये खालून. या स्पर्धेचा राजा, या बाजूला नाव नाहीये का? संदीप इकडूनही येतंय का? तो एक आमचा गोलंदाज होता, त्याने पूर्ण सुंदर खेळ केला होता. काय नाव आहे त्याचं? आकाश नाव होतं. इकडून कोणाचं नाव आलंय? इकडूनही संदीपचंच नाव येत आहे का? एवढा आत्मविश्वास आहे संदीप, तुमच्यातून आवाज येत नाहीये. संदीप, हा संदीप पाहावं लागेल. मात्र आमच्याकडे वेगळंच नाव येत आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाने उत्कृष्ट फलंदाजी केली, उत्कृष्ट गोलंदाजी केली, खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने मात्र आम्हाला प्रभावित केलं, तो खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा राजा, दादा चषकाचा राजा. नाव आहे, टीम आहे. यस, या ठिकाणी टीम आपल्या समोर आलाय. चाळकेवाडीचा नाही तर मुटकालवाडीचा पठ्या आहे. संदीप वलांगडे ठरलाय या स्पर्धेचा राजा. शाहूवाडी प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता, तोच खेळाडू याही स्पर्धेमध्ये दादा चषकामध्ये देखील मालिकावीराचा किताब. आणि हा खेळाडू, यस, चर्चा होईल या खेळाडूशी. एक LED भेटले, ट्रॉफी भेटले, मालिकावीरचा किताब, हा टॅग लागलाय या स्पर्धेचा राजा. पहिल्या पर्वाचा हा किताब घेत असताना संदीप वलांगडे हे नाव समोर आलंय. अनेक स्पर्धा खेळल्यात. संदीप सरांकडे जाऊया. येस, थँक्यू सो मच. LED आता घेऊन जाऊ का संदीप दादा? सगळ्यात पहिला प्रश्न, हाऊ टू फील? एकदम एन्जॉयिंग फिलिंग आहे, कारण की स्पर्धा तशी होती. आवाज येत नाहीये. फिलिंग एकदम चांगली होती, कारण की स्पर्धा तशी होती, त्यामुळे खेळायला बरं वाटलं. संदीप सर, अनेक स्पर्धेमध्ये आपण खेळलात, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळलात, नाझीम मुल्ला सारखी स्पर्धा खेळलात, शाहूवाडी प्रीमियर लीग खेळलात, पश्चिम महाराष्ट्राची प्रीमियर लीग खेळलात. मात्र या स्पर्धेमधलं वेगळं पण आपल्या गावाकडे खेळायची मजा वेगळीच असते, कारण की ईर्ष्या असते की आपली टीम जिंकावी, कारण की सगळेजण जोश घेऊन येतात. प्रत्येक जण जिंकासाठी बघतो, पण कसं हार जीत असते. क्रिकेटच जिंकतं, टीम जिंकत नाही. पण जो मेहनत करणार तो जिंकणार. मेहनत करणार तो जिंकणार. आज अनेक खेळाडू तुमच्याकडे पाहतात. येणारा काळ संदीप वलांगडे यांचं मार्गदर्शन घेणार आहे. या नवीन खेळाडूंसाठी तुमच्याकडून काय शब्द आहेत? प्रॅक्टिस करा तर तुम्ही म्हणजे मला म्हणजे मोठं खेळायला भेटणार. प्रॅक्टिस मॅन बी परफेक्ट. मात्र हीच ट्रॉफी
घेऊन जात असताना अनेक मालिकावीर घेऊन गेल्यात, मात्र ही LED आता कुठे लागणार आहे, गावी नेणार का इथेच ठेवणार? बघू, विचार करू आता त्याबद्दल. येस. आणि टीम बद्दल काय सांगशील? युनिटी कशी आहे तुमची? मुटकलवाडी टीम ऑल टाइम शाहूवाडी तालुक्यामध्ये टॉप ऑफ द रेस मध्ये असते, मात्र तुझ्या टीम बद्दल, तुझ्या युनिटी बद्दल आणि संपूर्ण टीम बद्दल काय सांगशील? बॉन्डिंग तर आमचा खूप चांगला आहे, तर टीम बद्दल काय प्रश्न येत नाही बोलायचा. सर्वजण प्रॅक्टिस मध्ये आहेत, सर्व व्यवस्थित चालतं. या टीमला लीड करताना संदीप शिर्केकडे, मी विकास शिर्केकडे पाहतो, तुझा सोबत असतो, मेट आहे, त्याच्याबद्दल काय बोलशील? संघनायक म्हणून त्याच्याबद्दल कशा भावना व्यक्त करशील? संघनायक म्हणून सध्या तर खूप चांगला आहे. सध्या तर परफॉर्मन्स सध्या जरा डाऊन आहे, त्यांनी प्रॅक्टिस करावी आणि टीम अजून वरती आहे. टीम अजून वरती जाईल. तर मित्रांनो, हा होता या स्पर्धेचा राजा संदीप वलांगडे, मालिकावीर, दादा चषकाचा. यस, LED TV, त्याचबरोबर मालिकावीरचं चषक आणि या ठिकाणी ही चमचमती ट्रॉफी पाहायला मिळाली आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत दादा चषक 2024 मधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. तत्पूर्वी मी युसुफभाई खुरेशी आणि दाऊदभाई खुरेशी यांना, मान्यवरांना आमंत्रित करतो. त्याचबरोबर दादा चषक 2024 पर्व पहिला मधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे यजमान संघ देऊळवाडी करुंगळे संघाच्या सर्व प्रतिनिधींना विनंती करतो की सर्व टीमने चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारायची आहे. आदरणीय युसुफभाई खुरेशी, दाऊद खुरेशी आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते मी यजमान देऊळवाडी संघाच्या सर्व संघनायक आणि प्रतिनिधींना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी स्वीकारायची आहे. किरण वरंग आणि सहकारी या. जरा टाळ्या होतात मित्रांनो देऊळवाडी संघासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत खरोखरच श्वास रोखून ठेवणाऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये विजयी होऊन या चतुर्थ क्रमांकावरती आपलं नाव लौकिकता या संघाने मिळवलेली आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी यासीन खुरेशी आणि इमाम वारुणकर मान्यवरांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल. याशीनभाई खुरेशी आणि इमाम वारुणकर तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे या स्पर्धेतील जांभूर. खरोखरच या संघाचाही संघर्ष खूप महत्वाचा होता. 3 वर्षाची परिकष्टा कुठेतरी आता कामाला आली. जांभूर संघासाठीचं दादा चषक 2024 पर्व पहिलं गाजवताना आपल्याला पाहायला मिळालं. जरा टाळ्या होतात मित्रांनो. त्याचबरोबर या स्पर्धेतील रनरअप म्हणून ज्या संघाने खरोखरच एक लौकिकतेची शेवटच्या क्षणापर्यंत, कारण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये श्वास रोखून ठेवणाऱ्या त्या सामन्यामध्ये खरोखरच आपण विजयी घोडचाल चालू केली. त्या संघाचं नाव आहे कल्पतरू लेबेना चाळकेवाडी. मोहिद्दीन खुरेशी चाचा आणि राजू खुरेशी आदी मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जावी. जरा टाळ्या होतात. मुटकेश्वर स्पोर्ट्स आपलेच सर्व सहकारी आहेत. मान्यवरांचाही आभार. त्याचबरोबर मी आपणा विनंती करेल की आपण खरोखरच आपण दादा चषक 2024 हे पहिलं पर्व खेळताना आकाश खरोखरच तू एक या स्पर्धेचा आकर्षक ठरलास. सर्व क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी गोलंदाजी तुझ्या शैलीतून पाहायला मिळाली. तर या स्पर्धेदरम्यान आयोजन संयोजन आणि स्पेशली
कलंदर मोहम्मद कुरेशी दादाबद्दल तू काय तुझं मत व्यक्त करशील? दादानी खूप चांगलं आयोजन केलं. असं आयोजन आम्हाला सतत हवं आहे, कारण की असे मॅचेस खेळल्यानंतरच प्लेयर तयार होतात. वेगवेगळ्या तालुक्याचे पोरं एकत्र खेळून तयार होतात असं माझं म्हणणं आहे. खरोखरच तुमच्या खेळाचं सातत्य आम्ही तुमच्या टीमच्या माध्यमातून पाहिलं, परंतु दादांच्या समवेत आयोजन कमिटी होती, तरुण वर्ग होता, त्यांना तू काय संदेश देऊ इच्छितो? सर्वांनी खूप चांगलं केलं आणि सर्वांना मी थँक्यू बोलील. आणि सर्वांनी खूप चांगलं प्रोत्साहन दिलं. एवढी ऑडियन्स होती, सर्व मजा येते खेळायला अशा ह्याच्यात. प्रथमतः आकाश मी नक्कीच सांगू इच्छिन, कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी समालोचन कक्षाची धुरा निभावताना ऑडियन्सपेक्षा हे व्यासपीठ कधी आम्ही भरलेलं या आत्ताच्या या टायमापर्यंत टिन टाईम कधी पाहिलं नाही. परंतु त्या धनगरवाडीच्या सर्व रहिवाशांचं प्रामुख्याने आम्ही कौतुक करू इच्छितो, कारण तुमच्या सर्वांच्या या सहवासामुळे या स्पर्धेला 4 चांद लागले हेही नक्की सांगेल. जरा धनगरवाडीच्या या सर्व ग्रामस्थांसाठी जरा टाळ्या होत्यात. वेल्डन आकाश, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर या स्पर्धेतील खरोखरच दादा चषक 2024च्या पर्वातील या स्पर्धेचा मानकरी ठरलेला आहे शाहूवाडीतील एक या संघाकडे आपण नक्कीच पाहू, कारण सर्वच खेळाडू तालमीतील असल्यासारखा हा संघ आहे. प्रत्येक ठिकाणी जाताना आपण पाहतो प्रत्येक संघाचे खेळाडूंची आपण पाहणी करता. मुटकलवाडी संघ प्रामुख्याने दादाप्रेमी आहेच, परंतु दादांच्या वरती अविरत प्रेम ठेवण्यासाठी आपला बाहूही तितका मजबूत हवा. याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाकडे पाहायला हवं. आणि या स्पर्धेतील खरोखरच प्रामुख्याने एका नावाचा दादा मी नक्कीच उल्लेख करेल, कारण हा प्रामुख्याने संघ पाहतोय आपण त्याच्या मागचा खरा सूत्रधार, कारण आपण 10 वर्षा पाठी जर पाहिलं तर तो पिंटू पाटील आहे. त्यासाठी जरा टाळ्या व्हायला हव्यात, कारण खरोखरच पडद्यामागचा हिरो ज्या वेळेला आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शक प्रामुख्याने एक परफेक्ट मार्गदर्शन करतो, त्यावेळेला त्याचा संघ उंची नक्कीच गाठतो. हे त्यांच्या आजच्या या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय आणि मानकरी ठरलाय मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. मी सर्व सहकाऱ्यांना आणि आदरणीय दादांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते समीरभाईंना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते फायनलचं प्राइज आपण मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाला द्यायचं आहे. या सर्व संघाला विनंती करतो. जरा टाळ्या होऊ द्यात मित्रांनो. दादा चषक 2024 पर्व पहिलंचा मानकरी ठरलेला संघ आहे मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. आदरणीय कलंदर मोहम्मद कुरेशी साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना प्रथम क्रमांकाचं प्राइज देऊन सन्मानित केलं जात आहे. आणि त्याचबरोबर रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक दिलं जात आहे. आपण बक्षिसांची खैरात तर पाहिली. चतुर्थ क्रमांक वेल्डन मुटकलवाडी संघ. मी संघनायकाला विनंती करतो विकास शिर्के, त्याचबरोबर आपण पाहिला आजचा गेले 2 दिवस सातत्याने ही सोहळा पाहिला. या क्रीडा सोहळ्याचा खरोखरच प्रामुख्याने प्रबळ दावेदार व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर शाहूवाडी तालुक्याला क्रीडा क्षेत्राला संजीवनी देणारं व्यक्तिमत्व आदरणीय कलंदर मोहम्मद कुरेशी साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी आलेले सर्व संघ आणि त्यांच्या सहकार्याने मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही मनस्वी हार्दिक अभिनंदन. आणि तत्पूर्वी कळत कोणाचा जर सन्मान